श्रावणीला रक्त देणारी बाई तूच आहेस ना? अगं कळतेस कुठे? मला तुझ्याशी बोलायचंय. चेहरा झाकून का चालली आहेस? अगं थांब जरा. अरे ए ए अरे रुको. शी. डॉक्टर, मला थोड्या वेळ श्रावणीजवळ बसू द्या ना. मी तिला त्रास होईल असं काही नाही बोलणार. मला तिला डोळे उघडताना बघायचे. प्लीज डॉक्टर. ठीक आहे, पण जास्त वेळ बसू नका आणि कसला आवाज करू नका. ठीक आहे? श्रावणी, तू ऐकतेस मला? मी शुभू बोलतोय. श्रावणी, आता बास कर ना ग. उठ ना ग. तुला तुला हॉस्पिटलचा कंटाळा आला नाही? हा, सगळे वाट बघतायत तुझी घरी. अगं साहेबांना बी तुझी काळजी लागून राहिल्या ग. उठ ना श्रावणी प्लीज. मिस्टर शुभंकर, अहो काय चाललंय हे? सॉरी डॉक्टर, सॉरी डॉक्टर. तो फोन आधी सायलेंट करा. हो हो हो. थोडक्यात वाचलो आपण. मग जर त्या अलखानदाने पाहिलं असतं ना तर फार मोठा प्रॉब्लेम झाला असता. ठीक आहे, आता पण आतमध्ये सगळं पार पडलं ना नीट? रक्त दिलंच ना? डोळ्या देखत रिक्षा निघून गेले. त्या बाईला मी एवढ्या हाका मारल्या, ओरडून ओरडून थांबायला सांगितलं तरी ती बाई थांबली नाही. ह्याचाच अर्थ माझा संशय खरा आहे. ती नक्की वैद्यच होती. वैद्यच होती ती श्रावणीला रक्त द्यायला इथे आली. ह्याचाच अर्थ शिरीष घाणेकर तिच्यापर्यंत पोहोचलाय. कारण ती एकटी हिम्मत करून इथे येणारच नाही. वैशाली, खूप मोठा धोका दिलास ग मला. तुझ्या तावडीतनं तर शिरीष घाणेकर आधीच निसटला होता आणि एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवलीस तू. तुला तर मी नंतर बघते. आधी मला शिरीष घाणेकर आणि वैदेहीचा शोध घ्यावा लागेल. कारण शिरीष वैदेहीपर्यंत पोहोचलाय. त्यामुळे आता मला गेम बदलावाच लागणार. अहो, ती स्वीटी काय बाई बोलून गेली. माझा जीव फार गोळा झालाय. तुम्ही पहिल्यांदा शुभला फोन करा बरं. थांब, करतो थांब. हॅलो. हा हॅलो शुभू, ऐक ना, मी काय हॅलो शुभ बाळा, श्रावणी ठीक आहे करा? ठीक आहे ती. आई, श्रावणीला वेळेवर रक्त मिळालंय. डॉक्टर म्हणाले आता धोका काही बी नाहीये. थोड्या वेळात शुद्धीवर येईल ती. आणि आई, आता काही बी काळजी करू नको. ती शुद्धीवर आली की तुला मी कळवतो. होय बरं, नक्की कळवा बाळा. ठीक आहे, चल ठेवतो. डॉक्टर, श्रावणीची तब्येत कशी आता? हो, आता ऑक्सिजन लेवल हळूहळू वाढते आणि औषधं पण काम करतायत. काळजीचं काही कारण नाही आहे, पण आपल्याला अजून काही तास वेट करावंच लागेल.
तुला काही बोलायचंय का माझ्याशी? बोल ना, बोल, तुम्ही ऐकतोय, बोल. आय लव्ह यू. आय लव्ह यू. श्रावणी, तू तू मला थँक्यू सो मच. थँक्यू श्रावणी. तू काळजी करू नका. आता आपण आपल्या दोघांचा सुखी संसार सुरू करूयात. श्रावणी, श्रावणी बोल ना. श्रावणी. हॅलो. येस सर. हा नाही, मी लगेच निघतो. हो, मी येतो स्पॉटवर लगेच. श्रावणी, प्लीज लवकर बरी व्हा. मी वाट बघतोय काय तुझी. आणि हा, पुन्हा एकदा खरंच खूप थँक्यू. माझ्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे, कारण तू जगातला सगळ्यात मोठा आनंद दिलास मला. बाय. पण मी लवकरच येईन. मला एक काम आलंय, ते झालं की मी लगेच परत येईन तुला भेटायला. साहेब, साहेब, काय झालं शिव? आनंदाची बातमी आहे. श्रावणी मॅडम शुद्धीवर आल्यात. त्यांनी डोळे उघडलेत. साहेब, श्रावणी मॅडमच बघायला तुम्ही येणार ना? चल. साहेब, श्रावणी मॅडम असते तुम्ही आवर्जून बघायला जायला पाहिजे हो. त्या बेशुद्ध होत्या तेव्हा तुम्ही काय काय प्रयत्न कराल तर हे मी बघितले. त्यांचं प्राण वाचवण्यासाठी तुमचं काळीच तुटालतं हे मी स्वतःहून बघितले. साहेब, तुम्ही त्यासने आत बघायला गेला की नाही, त्यासने लय बरं वाटत. प्लीज चला साहेब. भैया, शुभू बरोबर बोलतोय. एकदा तू तिला आज जाऊन भेटायला हवंस. अरे तिने तुझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता.